प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडे मी आता जाणार आहे। धनंजय, मृतांचा आकडा वाढल्याची दुःखद बातमी समजते, नेमके काय तपशील आहेत याबाबत? रिद्धी, या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत जे आहे 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती। मात्र हं, आता त्यामध्ये आणखी एक जो रुग्ण आहे तो दगावलेला आहे। हं, जो या संपूर्ण आता प्रकरणामध्ये अपडेट अशी आहे की 7 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय, तर हं, 49 जण जी आहेत ती एकंदरीत जखमी झाली होती। इतर जे सरकारी रुग्णालय, खाजगी रुग्णालय यामध्ये तातडीने या सगळ्यांना हलवण्यात आलं होतं हं, उपचारासाठी आणि उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे। काही जण आणखी जे इतर रुग्णालयात आहेत त्यांची प्रकृती ही अस्थिर आहे, त्यामुळे या मृतांचा आकडा जो आहे तो सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आणि अशातच जे आहे ते आता पोलीस बंदोबस्त संपूर्ण आता कुर्ल्यामध्ये वाढवायला सुरुवात झालेली आहे। हं, दंगल नियंत्रण पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे, कारण की या संपूर्ण प्रकरणानंतर कुर्लेकरांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय हं, आणि त्यामुळे चुकीची घटना घडू नये यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहे। पोलिसांकडून खबरदारी जी आहे ती घेण्यात येते। मी सध्या हं, रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अ, जे आहेत ते रुग्ण या ठिकाणी काल जो अपघात झाला त्यानंतर जे सगळे आहेत ते या हं, ठिकाणी तातडीने हलवण्यात आले होते आणि त्यानंतर या ठिकाणी त्यापैकी 4 जणांचा मृत्यू याच रुग्णालयामध्ये, कुर्ल्यातील बाबा या रुग्णालयामध्ये झाला हं, आणि इतर सर्व जे आहेत त्यांना या ठिकाणाहून हलवण्यात आलं होतं। मात्र आता जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणात अपडेट अशी आहे की 7 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर हं, अनेकांची प्रकृती अजूनही अस्थिर आहे। मात्र जी, या सगळ्या घटनेमुळे बीएसटीच्या बसवर, या इलेक्ट्रिक बसवर प्रश्नचिन्ह उपस्थित जे आहे ते सुद्धा हं, आता केले जात आहेत। प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय, जी, कारण की अशा प्रकारचे जर भरधाव वेगात नियंत्रण सुटत असेल हं, चालकाचं, हं, तर अशा घटना जर घडत असतील तर प्रवाशांचा जीव धोक्यात असू शकतो। त्यामुळे भीतीचं वातावरण निश्चित, प्रवाशांमध्ये सुद्धा पाहायला मिळतं आणि अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हं, की या ज्या इलेक्ट्रिकल बस या ताफ्यामध्ये बीएसटीच्या सामावून घेण्यात आलेल्या आहेत, या किती सुरक्षित आहेत? कारण की या अगदी, सर्व बस ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक आहेत। हं. त्यामुळे चालकाचं नियंत्रण किंवा चालकाच्या नियंत्रणात या बस आणणं फार कठीण असतं। अगदी निश्चित, आणि त्याच्यामुळे काही झालं तरी सामान्य जीवावर मात्र हे बेतलेलं आहे। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।